नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नाव तर सगळ्यांना माहितीच झालं आहे, मनाशी हितगुज. कारण आता मनाशी हितगुज करण्यामध्ये आपला किती वेळ निघून जाईल आपल्याला कळत नाही बघा. आणि तो आनंद असतो तो वेगळाच असतो बघा. आज मी गंध म्हणजे सुगंध, सुवास, फ्रॅग्रन्स या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे. की पहिला पाऊस आला की जमीन अगदी उन्हाची तापलेली असते, त्याच्यावरती पहिला शिरकाव पडला पावसाचा की किती खमंग सुंदर असा वास येतो आपल्याला आणि त्याचा वास आपल्याला घ्यावासाच वाटतो. पहिल्या पावसाचा तो एक वेगळा गंध असतो, मातीचा भिजलेल्या. तापलेली माती पाण्याने पावसाने भिजली की ती वेगळी असते. आपण सडा वगैरे रोज टाकू, पाणी शिंपडू, तो गंध वेगळा असतो. पण पावसाचा ते किती झिरपत आत जाते ना, तो सुगंध एकदम दरवळतो सगळीकडे पहिल्या पावसाचा. आणि मग हळूहळू त्यासोबत बकुळीची फुलं असतात, चाफ्याची फुलं असतात, पारिजातकाची फुलं असतात आणि उरलासुरला मोगऱ्याचा बहर पण येतच असतो ना. जवळजवळ ऑगस्टपर्यंत मोगऱ्याचा बहर येतो बघा. मी स्वतः घेतलेला आहे तो. मोठ्या मोठ्या टोपलीभर फुलं माझ्याकडे निघायची मोगऱ्याची. 15 ऑगस्टला सुद्धा मी त्याची फुलं तोडलेली आहेत, एवढं मला पक्का आठवतं. आणि अशी मोठी मोठी कमळासारखी फुलं असायची मोगऱ्याची. आणि हा मंद सुगंध एकदम दरवळत असतो हवेमध्ये. आणि हा आर्टिफिशियल नसतो ना, त्यामुळे तो आपल्याला त्रासदायक पण वाटत नाही, ॲलर्जी पण वाटत नाही. आणि नंतरचा सुगंध असतो तो आपल्या घरामध्ये देवाजवळ आपण उदबत्ती लावतो, चंदनाची धूप लावतो, त्याचा सुगंध किती छान येतो. आणि त्याच्यासोबत आपली फुलं असतात वेगवेगळ्या सुगंधित, त्या सगळ्या एकत्रित जो सुगंधित जो वातावरण ते निर्मिती होते, देवघराची अस्तित्व खूपच पावित्र्य करून टाकतं त्याला. त्याची पवित्रता मग तुम्हाला किती असं वाटतं, साधी जरी पूजा असेल तरी ती पूजा इतकी सुंदर वाटते आपल्याला देवाची की हा यांनी किती छान पूजा केली. कलर कॉम्बिनेशन फुलांचे नीट वाहून देवाजवळ जवळपास कसे कसे करून आहे त्याच्यातच असतं. लोकांचा आग्रह नसतो की मला अशीच फुलं पाहिजे, मी अशीच रांगोळी काढेल. जी फुलं आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यातूनच ते सुंदर पूजा करतात. आणि त्याचं त्यांना ॲरोमा थेरपी पण मिळते, तो पण एक वेगळा विषय होतो. ॲरोमा थेरपी होते आणि कलर थेरपी पण होते. प्रत्येक रंगाच्या फुलाकडे आपण पाहत देवाला वाहतो, म्हणजे तेव्हा थोडी एकाग्रता तर आपली मनाची झालेलीच असते की आपण पूजा करतोय, देवाशी सान्निध्य निर्माण करायला बघतोय. मग कलर पाहतो फुलांचा आणि तो देवाला वाहतो. आणि त्याचा सुगंध तर ॲटोमॅटिक आपल्याला येत राहतो, आपण मुद्दाम घेत नाही. आपण सुगंध घेतलेली फुलं देवाला वाहत नाहीत, असा आपला नियम आहेच. त्यामुळे आपण हातात घेतली फुलं की ती सुगंध त्याचा सोडतात. जसं सज्जन लोक आपला सज्जनपणा कुठे पण उमटवतात, तशी सुगंधित फुलं आपला सुवास कुठे पण उमटवतात बघा. त्यात हिरवागार दुर्वा असो, केशरी दुपारीची फुलं तुम्हाला माहितीच नसतील. ऑरेंज, पोवळ्यासारखा ऑरेंज कलर असतो त्यांचा, छोटी छोटी नाजूक फुलं असतात ती दुपारी फुलतात म्हणून तिला दुपारीची फुलं म्हणतात. आणि तगरी वगैरे पांढरी, चाफा थोडासा पिवळट शेडचा. आजकाल चाफ्यामध्ये वेगवेगळे रंग यायला लागले. जास्वंदाचा लाल कलर तर गणपतीवर आणि देवीवर खूपच सुंदर दिसतो. आणि एक काटेकोरंटी होती बघा. काटेकोरंटीची पिवळी फुलं असं म्हणायचे की एक जरी फुल वाहिलं देवाला तर तुम्हाला 1 तोळा सोनं वाहिल्यासारखं पुण्य मिळतं. पिवळं काटेकोरंटी म्हणून म्हणतात. आणि तिचं आता नाव मला आत्ताच कळलं की ते वज्रदंती म्हणून दातांच्या मंजनामध्ये, टूथपेस्टमध्ये वापरतात त्या झाडाची पावडर. म्हणजे किती आवश्यक. आणि आपलं सगळं पुरातन जे धर्म आहे ते सगळे रिसर्च करून. आणि मग कसं होतं, काटेकोरंटीचं झाड घरात पाहिजे, पारिजातकाचं झाड पाहिजे. पारिजातक पेनकिलरचं काम करतो. बेल असतो, बेलाचा पाचक, म्हणजे या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये तुमची पचनशक्ती वीक होते. बेलाच्या पानाचा काढा घ्या किंवा पानं तसे नुसते कुस्करून खा, किंवा बेलफळाचा मुरब्बा करून ठेवा, तो पण छान. मी तो पण टाकेल फोटोमध्ये तुम्हाला. मुरब्बा मी करून ठेवला आहे बेलफळाचा, तो सुद्धा चांगला असतो. अशी वेगवेगळी झाडं आपल्या आजूबाजूच्या परिसरात असली तर आपल्याला ते तोडून ते देवाला वाहण्यातसुद्धा खूप वेगळा आनंद मिळतो. हा झाला देवाच्या फुलांच्या सुगंधाचा. नंतर येते वेळ स्वयंपाकघरामध्ये काय शिस्त आहे. साधा वरण भाताचा कुकर जरी होत असेल ना तर सुगंधित तांदूळ असतो आणि आपल्या साध्या वरणामध्ये हळद आणि हिंग टाकून आपण तुरीची डाळ लावतो. कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागल्या की त्याचा सुगंध इतका सुंदर येतो की असं टाकता कुकर उघडून वरण भात खाऊन घ्यावा का. तसंच पुरण जर शिजत असेल तुमचं, पुरणाची डाळ, हरभऱ्याची डाळ जेव्हा रटरट शिजते, शिजल्यानंतर आपण त्यात गूळ टाकून पुन्हा त्याला शिजवतो. अरे वा, त्याचा काय सुगंध आहे तो. असं वाटतं पुरण केव्हा होतं. लहान लहान मुलं तर अगदी वाट पाहतात की पुरण केव्हा होतं ना, आम्ही त्या पुरणाची पोळी केव्हा खातो. आणि तुम्हाला सांगते, साधी छोट्या कढईमध्ये आपण हिंगाची, कढीपत्त्याची, हिरवी मिरचीची फोडणी करतो आणि ती एखाद्या दह्याच्या कोशिंबिरीवर घातली
की मीठ साखर त्याच्यात घातली तुम्ही की तुम्हाला दुसरं काही पंचपक्वान्न नको, त्याच्याशी तुम्ही 1-2 पोळ्यासुद्धा खाऊ शकता. कोणी विचारणार पण नाही की भाजी कशाची केली. म्हणजेच काय आहे, फोडणी घालण्यामध्ये सुद्धा कौशल्य आहे. त्याचा सुगंध आला हिंग हळदीचा की लोकांना वाटेलच की अरे वा, छान झालेलं आहे एकदम. तिसरा कोणता येतो की आपलं कपाट उघडलं आपण की त्यामध्ये नव्या कोऱ्या ज्या साड्या असतात, नवी नवरी पूजेला जेव्हा बसते तेव्हा तिच्या कोऱ्या साड्यांचा सुगंध वेगळाच येत असतो. आतमध्ये आपल्या कपाटामध्ये जे आपण आजकाल फ्रेशनर म्हणून वापरतात की त्या डांबराच्या वगैरे गोळ्या आम्ही नेप्थलिन बॉल्स वापरायचो. आजकाल वेगवेगळे कापूरचे म्हणा किंवा इको फ्रेंडली फ्रेशनर्स असतात, कपाटात ठेवतात. कपाट उघडलं की सुंदर त्याचा सुगंध येतो आपल्याला आणि त्यांनी डोक्यात तिडीक येत नाही बघा. असे मंद मंद सुगंध असतात ना, ते आपल्याला आल्हाददायक वाटतात. म्हणून मी या सुगंधाची गोष्ट तुम्हाला करते. आणि मग नंतर येतो बा दिवा, आपण पूजा करतो, आरती करतो. त्यानंतर दिवा झाला, तो शांत झाला की ती जी फुलवात तुपाची जळत असते, जळल्यानंतर तिचा जो वेगवेगळा म्हणजे शांत होते, शांत झाल्यावर तिचा जो जळण्याचा वास येतो तो सुद्धा आपण आनंद त्याच्यातून आपण घेऊ शकतो. अगदी तुम्हाला 1000-2 आजकाल म्हणजे मला त्यातल्या किमती माहिती नाही आहे. जे आजकाल लोक डिओडोरंट म्हणा, स्प्रे म्हणा, परफ्यूम म्हणा वापरतात, त्याच्या किमती, कारण मी त्याच्यात काही आणतच नाही, माझे मुलंच मला आणून देतात, मुलगा म्हणा मुलगी म्हणा. त्यामुळे मी त्याच्याकडे कधी किमतीकडे गेलेली नाही. पण मला आपले हे मोगऱ्याचे गजरे, जाईजुईचे गजरे, बगळीचा गजरा, सोनचाफ्याची फुलं हे जितके प्रसन्न वाटतात, तुम्ही ट्रेमध्ये जरी ठेवले तरी रूमभर तुम्हाला सुगंध येतो त्याचा. माझी एक मैत्रीण तर त्याला पार्लरमध्ये पण एका बाऊलमध्ये मोगऱ्याच्या फुलांना ठेवते की पार्लरमध्ये ज्या बायका आल्या त्यामुळे अगं कशाचा सुगंध आहे, मग ती टेबलकडे हात दाखवते, हा मोगऱ्याचा सुगंध आहे. लोकांना खरं वाटत नाही की त्याचा इतका सुगंध येऊ शकतो. चाफ्याची फुलंसुद्धा दिसतात राकट एकदम, सौंदर्य त्यात काहीच नाही, पण ते सुगंध इतका छान सोडतात की तुम्ही मोठ्या बाऊलमध्ये पाण्यात जर ते फुलं ठेवले तर हॉलमध्ये तुमच्या सुगंधच सुगंध. आणखीन तुम्हाला कशाचा गंध सांगू, खूप गंध आहेत, वेगवेगळे गंध आहेत. उदबत्त्यांचे तर तुम्हाला माहितीच आहे, चंदनाचा सुगंध माहिती आहे. म्हणजे मलयगिरीच्या पर्वतावरनं सुगंध येतो चंदनाचा, अशी सुद्धा कवीने कल्पना केली आहे. म्हणजे सुगंधाला कुठलीही मर्यादा नाही, परिसीमा नाही, तो कुठेही जाऊन पोचू शकतो. मलयगिरी कुठे आहे, कर्नाटकात आहे, म्हणजे मला एक्झॅक्ट माहीत नाही, भूगोल आता वीक झाला माझा खूप. पण मलयगिरी म्हणजे चंदनाची झाडं सगळी कर्नाटकातच आहेत, ते तिथून सुगंध येतो आपल्याला, असं कवीचं म्हणणं. कसं वाटलं तुम्हाला गंधावरती बोलून? आणि असे गंध कितीतरी, लहान मुलांचे तर बापरे, लहान मुलांना तुम्ही जवळ घेतलं तर त्यांच्या शरीराचा जो जॉन्सन बेबी आम्ही तेव्हा वापरायचो, जॉन्सन बेबीचा प्लिझंट सुगंध यायचा. आणि छोटं बाळ कितीही कसं म्हणजे ते चांगलंच राहतं, स्वच्छच दिसतं आपल्याला, कारण आई त्याची वारंवार त्याला टापटीप ठेवत असते, कपडे त्याचे स्वच्छ असतात, 3-4 वेळा त्याला त्याची नॅपी वगैरे बदलल्यामुळे त्याला कुठे रॅशेस वगैरे नसतात, त्यामुळे तो आनंदी असतो. आणि जवळ घेतला की त्याच्या आईच्या दुधाचा वास येतो त्याच्या तोंडाला, किंवा कुठला जो जॉन्सन बेबी किंवा सोप असतो वापरलेला त्याचा वास येतो, नॅपीचा पण आजकाल चांगला सुगंध येतो. छोटं बाळ जवळ आलं त्याचा हाताचा सुगंधसुद्धा आपल्याला छान वाटतो बघा. शेवटी काय असतं, घेण्यावर असतं. बाहेर सगळीकडे तर कचरा पडलेलाच आहे, बाहेर घाण पडलेलीच आहे, पण त्यातलं सौंदर्य नेमकं आपण कुठे आणि कसं घ्यायचं हे आपल्याला स्वतःलाच कळायला पाहिजे आणि आपण त्याच्यातून ते घेतलं पाहिजे. साधी आंबेसुद्धा पिकायला ठेवले रूममध्ये तर आंब्याचासुद्धा सुगंध येतोच, आंबा पिकला वाटतं. आंबा आता पिकायची वाट बघतो, आंबा सुगंध आला की समजतं की पिकला आंबा. मग त्याला काही जास्त करायचं काम नाही, हातात घेतला, वास घेतला, पिळला, रस चालू केला. तसंच आपला याचा वास येतो, फणस तुमच्या घरात आलं की फणसचा वास लपत नाही. तसंच सोनचाफा म्हणा किंवा तो पिवळा कवठी चाफा असतो, त्याचासुद्धा वास अगदी लपत नाही. तुम्ही कितीही त्याला झाकून ठेवायचा प्रयत्न करा, ते सुगंध असे असतात की त्याच्यामागे साप, मोठे मोठे अजगरसुद्धा चंदनाजवळ आणि त्या सोनचाफ्याजवळ येऊन विळखा घालतात असं म्हणतात. म्हणून आपण रात्री बेरात्री किंवा संध्याकाळी अंधाराच्या वेळेस तिकडे जात नाही. मोठे लोक तिकडे जाऊ द्यायचे नाही की ते चंदनाच्या झाडाला विळखा घातलेलाच असतो म्हणतात सापांनी. म्हणजे त्याला तो सुद्धा तो सुगंध आवडतो चंदनाचा, इतका तो मादक असतो असं म्हणायचं आहे आपल्याला. आणखीन सुगंध तुम्हाला काय सांगू, तांदळाचा तर कुकर उघडला की भाताचा आला की भूक लागल्याची आठवण होते आपल्याला की अरे 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 कुकर उघडला, वरण भात झाला, आपल्याला जेवायचं आहे. एवढंच काय, पोळी करताना पोळीसुद्धा खरपूस आपण भाजतो किंवा एखादा पराठा भाजतो, थोडंसं तूप टाकलं त्यावरती की त्याचा सुगंध किती सुंदर येतो आपल्याला.
आणि असं वाटतं हा आत्ता ती पोळी पटकन खावी. म्हणजे ती पोळी तुम्ही भाजी नको, काही जॅम नको, लोणचं नको, चटणी नको, ती साधी गरम गरम पोळीसुद्धा तुम्ही तूप मीठ पोळी खाऊ शकता. लहान मुलं तर तसेच खातात. तव्यावरची पोळी झाली की घेऊन पळतात की चला ही छान लागते गरम पोळी म्हणून खायला. साधी गरम पोळीचा सुद्धा सुगंध सुंदर असतो. असे कितीतरी सुगंध मी तुम्हाला सांगू शकते. खूप आहेत. एक एक म्हटलं तर फणस झालं आपलं, फुलांचे झाले, फळांचे झाले. आता अजून तुम्हाला कुठला सुगंध सांगू, सांगा बरं मला. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं बोलणं मी इथेच थांबवते. नमस्कार.